नमस्कार मंडळी, आज मी दाखवणार आहे झटपट कमी तेलामध्ये होणारी वांग्याची भाजी। टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे लागणारं साहित्य अगदी सोपे साध्या पद्धतीचं। लहान वांगे, 2 कांदे, थोडेसे तेल, लसूण, खोबरे किस, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि हे सर्व साहित्य आता आपण घेऊया। कढईमध्ये एक चम्मच तेल गरम करून घेऊ। त्यामध्ये लसूण चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत तडतडून घेऊ। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू, तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतला की त्यामध्ये असा लालसर झाला की आपल्याला समजतं की आपण थोडंसं त्यामध्ये खोबरे किस, 1 चम्मचच खोबरे किस आपण त्यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून चांगल्या कांद्यासोबत तेही फ्राय होईल आणि लालसर होईपर्यंत तेही 2 मिनिटं, कारण की खोबरे किस बारीक असल्यामुळे तो लवकर फ्राय होतो आणि अगोदर टाकल्याने तो जळून जातो। त्यामुळे तेलामध्ये फ्राय झाला की त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपले मसाले कुठेही व्यवस्थित असे कच्चे न राहता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतील। अशा प्रकारे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि त्यामध्ये चिरलेले वांगे ॲड करायचे आणि भाजी परतून व्यवस्थित झाकून ठेवायची। मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं भाजी छान प्रकारे शिजून घ्यायची। तुम्ही बघू शकता मसाला किती व्यवस्थित छानसर असा शिजलेला। आता त्यामध्ये थोडं असा मसाला कच्चा न राहावं म्हणून थोडंसं किंचित पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे। त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित शिजून झाला की आपण आपल्या आवडीनुसार वांग्याचे जसे काप पाहिजे तसे आपण काप कट करून व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून परतून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं आपण पुन्हा झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं छान प्रकारे भाजी शिजते। टिफिनसाठी असल्यामुळे थोडं पाणी कमी घालायचं, फक्त वांगे शिजेपर्यंतच पाणी घालायचं आणि तेल आणि पाणी याच्यामध्येच आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजी। तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती छान मस्त आलेला आहे, एकदम भारी वाटते। आता त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर ॲड करून गॅस बंद करू। झटपट अशी वांग्याची भाजी तयारी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच सोप्या टिफिन रेसिपीसाठी मला फॉलो करा। धन्यवाद।